बीड जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यापासूनच पावसाने दांडी मारली. मात्र पडलेल्या कशाबशा पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पाऊस पडेल ही आशा उराशी बाळगून शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस याची पेरणी केली गेली. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मी सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आणि सोयाबीन जर पाहायला गेलं तर अक्षरशः हे सोयाबीन या ठिकाणी वाळून गेलं आहे. याला जी फुलं आहेत ही फुलंच आता वाळून चालल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षरशः याला काहीच येणार नाही आणि हे जी सोयाबीन आहे ते आता थेट जनावरांना खाण्याच्या इथपर्यंत लायकीच झाले. काही सोयाबीन तर वाळल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. माझ्याबरोबर शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय, एवढं मोठं सोयाबीन पेरलं, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या याच भावना आहेत की आज तोंडी आलेला घास हा निसर्गराजाने हिसकावून घेतलेला आहे. त्याच्या ज्या आमच्यावर जो शेतकऱ्यावर कोपलेला आहे हा खूप शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी बाब आहे. आणि आज ही आमची पूर्ण 4.5 एकर सोयाबीन आहे, पूर्ण खाक आहे, फुलं जळालेले आहेत, तोंडी आलेला घास हा आमचा गेलेला आहे. कृषी मंत्री साहेबांना एकच कळकळीची विनंती आहे की हेक्टरी सोयाबीन हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावा आणि लवकरात द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना जी येणारा पोळा आहे, जे शेतकरी राजाचा पोळा आहे हा साजरा करू शकणार नाहीत आम्ही. खूप दुर्दैवी बाब आहेत. आमचे सर्व शेतकरी आम्ही बांधवांनी विचार केला आहे की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मिळावे. हेक्टरी 50,000 रुपये मिळावे ही त्यांची मागणी आहे. बाबा, काय सांगता येईल? सोयाबीन पेरले, काय होतंय, काय सध्या परिस्थिती? वाळून चालेल, काय चालेल, काय राहिलं नाही त्यात. हा, काय उपयोग नाही त्याच्यात. हा, जनावर टाकायचे आहेत हे. जनावराला टाकायचे. मग काय त्यात काही नाहीच राहिलं ना. हा, 50,000 रुपये हेक्टरी द्या मग चालला. 50,000 रुपये हेक्टरी द्या अशी त्यांची मागणी. काय सांगता येईल, काय सोयाबीन किती पेरलंय, काय नुकसान सध्या काय होतंय, काय सांगता येईल? महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती जी चालू आहे ना, सुरुवातीला जे पाऊस पडलेला आहे किंवा कशी थोडीफार पेरणी करण्यापुरता, त्याला पण भरपूर काय वल नव्हती, तरी सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. तर पेरणी केल्याच्या नंतर जी पाऊस 1-2 महिने झालं पाऊस नाही, त्याच्यामुळं खरीपाचे सर्व सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद ही कडधान्य जी पिकं आहेत का सर्व काय जळून गेलेले आहेत. त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री व कृषी मंत्री सर्व मंत्रिमंडळांना अशी विनंती आहे की शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी. तर 50,000 रुपये हेक्टरी मदत मागता तुम्ही, मात्र हे नुकसान 50,000 भरून निघत नाही सर. पण कसं तरी समजा काही ना काही फुलाची पाकळी जी झालेला खर्च आहे त्याच्यापेक्षा 50% तरी कमीत कमी झालेल्या खर्चातून ते 50% सुद्धा कव्हर होत नाही. ते काहीतरी समजा मिळण्यासाठी व इथून पुढं काहीतरी हे पंचमीचा सण गेला, आता रक्षाबंधन आहे, त्याच्यानंतर पोळा आहे, दीपावली, हे जी पुढं जी अजून जी शेतकऱ्यांना जी पुढं सर्व संकटाला जी तोंड द्यायचं आहे का, याच्यासाठी काहीतरी सरकारने आम्हाला मदत करावी. काय अपेक्षा आहे या सोयाबीनवर? आता सर काय सांगा तुम्हाला, या सोयाबीन काढल्याच्या नंतर काहीतरी समजा आमच्या मुलाचे शिक्षण असेल, काही कोणाच्या बहिणी बाळाचे लग्न असतील, काय अनेक अडचणी असतात. शेतकऱ्यापुढं अडचण सांगण्यासारखी नसतीच. त्यांनी काय त्याच्या म्हणजे शेतीवर धरलेलं असतं ते निसर्गाच्या हातात आहे. त्याच्यामुळे ते कधी काय म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात पडूस तर त्याचा काही म्हणजे भरोसा नसतो. किती खर्च झाला तुमचा आतापर्यंत? सर सरासरी माझं 6-7 एकर सोयाबीन आहे. 6-7 एकर सोयाबीनमध्ये सरासरी माझा जवळपास नांगरटीपासून ते आतापर्यंत 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. तर ते 1.5-2 लाख रुपयाचं जर अपेक्षा सोडून द्या, सरकारने सरासरी हेक्टरी 50,000 रुपये तरी आम्हाला सोयाबीनसाठी म्हणा, अगर बाकीच्या कुठल्या सर्व पिकासाठी हेक्टरी 50,000 रुपये आम्हाला मदत द्यावी. हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी ही त्यांची मागणी. काय एवढा खर्च झाला आहे, काय वाटतंय, काय अपेक्षा व्यक्त करतात सरकारकडून? तुम्ही 50,000 रुपये मागणी करताय, हे पुरेल का तुमच्या वर्षासाठी असेल किंवा एवढा खर्च झालाय यासाठी हे पुरेल का, काय वाटतं? याची पूर्तता आता पहिल्यापासून शेतकऱ्यांनी केलेली नाही. पण जी ही शेतकरी महिला असेल तिला तिच्या हर सणाला ना कधी बांगडी भेटत ना कधी चोळी भेटत. काय जे आहे ते हे सर्व त्यांचा शेतीवरच सर्व उत्पन्न असतं. आज कर्ज काढून एक शेतकऱ्यांनी कर्ज काढून एवढ्या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या होत आहेत. जास्त पाऊस झाला आत्महत्या होणार,
पाऊस नाही पडला, पीक वाळून गेलं की आत्महत्या, पर्याय नाही, शेतकऱ्यांना पर्याय नाही. आणि आमचा तळतळाट हा मुख्यमंत्री साहेबांनी घेऊ नये. जर तुम्ही लाडक्या बहिणीला 3-3 हजार देत असाल, लाडक्या बहिणीचे 3,000 देतात, गॅसला 1,000 रुपयांनी वसुली करतात, हे बंद करा. आणि मुख्यमंत्री साहेबांना एका शेतकरी बहिणीची विनंती आहे की आम्हाला आता आत्महत्या करायला लावू नका, बस करा. शेतकरी डोळ्यात अश्रू अनावर होते, काय वाटतंय? दुःख सहन होत नाही. आज या बाबाचं वय गेलं, पूर्ण बाबाचं आयुष्य गेलं शेतामध्ये. काय मिळालं शेतकऱ्याला? जगाला मानलं जातं की शेतकरी हा राजा आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा सर्वसामान्य माणसाचा राजा आहे. काय आम्ही पिकवतो, काय आहे याच्यामध्ये? आज आम्ही कर्ज काढलेले, ज्याही बँकेचं आम्ही कर्ज काढलेले, त्याची आम्हाला परतफेड होत नाही परतफेड झालं, घरच्या संसारापुढे या बियाणात, खतात, ह्याच्यातच आमचा पूर्ण कर्जबाजारी आम्ही होतोय. आम्हाला आत्महत्याशिवाय करायला पर्याय नाही. आणि हे सोयाबीन आहे, जर मुख्यमंत्री साहेबांना वाटतच असेल तर हे आता आमच्या जनावरांच्या खाण्याच्या लायकीचं झालंय. साहेब तुम्ही बघू शकता ही सोयाबीन घेऊन याचा काहीच अर्थ नाही. असं वाटतं मी आज रोजानी जरी मजूर लावायचं म्हणलं तर मजुराला 300 आणि 250 रुपये रोज आहे. साहेब तुम्ही बघू शकता ही चुळी आणि बांगडी सुद्धा आमच्या कामाची नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, साखर यांनी 80 रुपये किलो केली. काय खायचं या शेतकऱ्यांनी? आज ऊसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही, तिळाला भाव नाही. तुम्ही बघू शकता तीळ सुद्धा माझा 1 एकर तीळ आहे इकडं. काय करायचं आम्ही? कुणाला म्हणायचं? आम्हाला कडकमध्ये कडक उपोषण आंदोलन करायला लावू नका. तुम्हाला कळकळीची विनंती, आमचा आवाज ऐका. आमचा आवाज तुमच्या पोस्टर येऊ द्या. नुसता सोशल मीडियाबाजी करू नका. ह्या शेतकरी बहिणीचा ऐका आणि या शेतकरी बहिणी पुढं ह्या वटीमध्ये ह्या वर्षी हेक्टरी 50,000 रुपये टाका, अन्यथा ही बहीण गप्प बसणार नाही. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर अत्यंत शेतकऱ्याच्या ह्या तीव्र भावना या ठिकाणी पाहिलं तर हेक्टरी 50,000 रुपये द्या, कारण हे जे नुकसान आहे ते आता हे भरून न निघणारं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण हे सोयाबीनचे फुलं जे आहेत ते पूर्ण जळालेत, त्याच्यामुळं ह्या सोयाबीनला काहीच येणार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार मदत करतंय का आणि येणाऱ्या काळात आता सरकार बीड जिल्ह्यावर जे दुष्काळ जाहीर करतंय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हृदय तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.